जो पदार्थ बघतो त्याचं नाव काय? निष्पंद. निष्पंद. हो. ओके, मग त्याचं साहित्य बघूया काय काय. 1 वाटी दही, 1 वाटी दूध, 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी साखर, साजूक तूप, लिंबाच्या फोडी, पांढरे तीळ, चारोळ्या, सुंठ, मिरी आणि पिंपळी याचं जे चूर्ण केलं जातं त्याला त्रिकटू चूर्ण असं म्हणतात. हे चूर्ण आहे. आणि भीमसेनी कापूर. साहित्य तुम्ही बघितलं, आपण काय काय घेतलं आणि आता परत सुरुवात मला सांगा. येस. आता सगळ्यात प्रथम आपण हे दूध 1 वाटी जे आहे ते या कढईमध्ये घेणार आहोत. ओके. 1 वाटी जे दही आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत. दही आणि दूध एकत्र? हो. आता दही आणि दूध एकत्र केल्यानंतर दूध फाटेल असं आपल्याला वाटतं. हे एकत्र करून जर बाहेर तसंच ठेवलं तर अगदी बरोबर तसंच होतं. पण हा पदार्थ करत असण्याची जी कृती आहे ती बघत बघत जसं आपण पुढे जाऊ त्यावेळेला आपल्या लक्षात येईल. पण चालतं असं चालतं केलेलं? हो हो. डिटॉक्सिफिकेशन करताचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये हे चालतं. हा रोजच्या आहारातला पदार्थ नाहीये. पण मग एरवी नाही करायचं ना? नाही, आठवड्यातून एकदाच हा पदार्थ तुम्ही 1 वाटीभर फक्त खाऊ शकता. पण डिटॉक्सिफिकेशन म्हणल्यानंतर त्यांना काही पोट खराब होईल किंवा अगदी त्या दिवशी सुट्टीच काढायला लागेल असा कुठला पदार्थ या ह्याच्यामध्ये नाहीये. आता ह्याच्यामध्ये आपण काय एक एक जिन्नस घालत जायचं? हो. आता सगळ्यात प्रथम तुम्ही मला ते तीळ द्या. आणि ह्याचं पण काही प्रमाण आहे का? हो. आता 1 चमचा फक्त तीळ ह्याच्यात घालायचं आहे. आपण जे 4 पदार्थ आहेत ते 1 वाटी घेतलेले आहेत आणि बाकीचे सगळे पदार्थ 1 चमचा घेणार आहोत. चारोळ्या. अच्छा, चारोळी पण ती किती? 1 चमचा. आता तूप 1 चमचा. साखर सगळी. साखर 1 वाटी घेतलेली आहे. दूध, दही. पण असं आपण डिटॉक्सिफिकेशन करतोय तर त्याला एवढी साखर एवढं हे सगळं चालतं? हे मी मगाशी जसं सांगितलं तसं की हे सगळे पचून पौष्टिक खायचे पदार्थ नाहीयेत. हे जे आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलंय की सारक आहेत, मलभेदक आहेत, रक्तशुद्धी करणारे आहेत, असे हे सगळे पदार्थ याच्यामध्ये सांगितलेत. आयुर्वेदामध्ये निघंटू रत्नाकर नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथात हा निष्पंद या नावाने हा एक गोड पदार्थ सांगितलेला आहे की जो खाताना तर अतिशय टेस्टी लागतो पण त्याचे उपयोग खूप चांगले आहेत. आता आपण सुंठ, मिरी आणि पिंपळी यापासून बनवलेलं जे त्रिकटू चूर्ण आहे हे घालणार आहोत. पण मग आता हे त्रिकटू चूर्ण एरवी मिळतं बाहेर? हो. आपण आजकाल प्रत्येक गावामध्ये आयुर्वेदिक दुकानं असतात. त्रिकटू असं म्हटलं की ते मिळू शकतं. नाहीतर आपल्या घरात सुंठ पावडर तर असतेच, मिरी पूड तर असतेच. या 2च गोष्टी वापरल्या तरी चालू शकेल. पण प्रमाण काय असणार आहे? हा, ते दोन्ही समप्रमाणात घ्यायचे. आणि पिंपळी? पिंपळी असेल तर तिन्ही मिळून समप्रमाणात. तिन्ही सम. आता ते याच्यामध्ये घालण्याचा उद्देश असा आहे की हे सगळे जड पदार्थ झालेले आहेत ते पचून शरीरातनं टाकून दिले जायला पाहिजेत. म्हणून ते 1 चमचा आपण घालणार आहोत. सुंठ, पिंपळी आणि काय म्हणाला तुम्ही तिसरं? मिरी. काळी मिरी. ओके. आता तांदूळ ह्याच्यातच घालायचे का? हो, तांदूळ ह्याच्यातच घालायचे. घालू? हो, सगळे घाला. मग ही एक प्रकारची खीर झाली का? हो. आयुर्वेदिक खीर. आणि अजून एक पदार्थ त्यात घालायचा राहिलाय तो म्हणजे लिंबाच्या फोडी. आता याच्यामध्ये लिंबाचा रस न घालता अखंड फोडी 2च फोडी त्यातल्या टाका. सालासकट? हो, सालासकट. त्यानंतर काढून टाकायच्यात. अच्छा. खायच्या नाही तर जास्त कडवट होईल. आणि हे आता शिजवत ठेवायचं आहे आपल्याला. पूर्ण खीर होऊन तयार होईल असं. थोडं गरम झालं. आणि ह्याची कन्सिस्टन्सी कशी असणार आहे? लापशी कशी करतो ना आपण त्या लापशी सारखी असणार आहे. ओके. पण मग आता शिजलं की झालंय? शिजलं की झालं. सोपं आहे, तसं फार कठीण नाहीये. आणि हे मला फक्त एवढं सांगा, साहित्य आणि कृती आमचे प्रेक्षक लिहून घेतातच आहेत, पण मला एवढं सांगा की ह्याची काही पर्टिक्युलर वेळ आहे का की हे कधी खावं? आठवड्यातून 1च दिवस. रात्री, सकाळी? नाही, असं काही नाही. रात्री, सकाळी असं काही नाही. आठवड्यातून 1 दिवस तुम्ही रक्तशुद्धी तुमची व्हावी
तुमचं शरीरातला मेद कमी व्हावा, हृदय आणि हे सगळे जे महत्त्वाचे अवयव आहेत त्यांना हितकारक असा पदार्थ असावा, अशा उद्देशानं एक छोटी वाटीभर ही लापशी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये खायची आहे. ओके, तर हे सगळं व्यवस्थित डॉक्टरनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही हे काय काय आम्ही केलं त्याचं साहित्य आणि कृती घ्या. निष्पंद बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी दही, 1 वाटी दूध, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी साखर, साजूक तूप, लिंबाच्या फोडी, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा चारोळ्या, 1 चमचा सुंठ, मिरी आणि पिंपरीचं चूर्ण आणि भीमसेनी कापूर. कृती: प्रथम कढईमध्ये दूध, दही, तीळ, चारोळ्या, तूप, साखर, सुंठ, मिरीचं चूर्ण, तांदूळ, लिंबाच्या अख्ख्या फोडी आणि पाणी घालून मिश्रण लापशी सारखं शिजवून घ्यावं. बाउल मध्ये काढून वरून कापूर घालून डिश सर्व्ह करावी.